याच्याने ब्रँडच फेल झाले. असलं ॲस्थेटिक बघितलं की माझं डोकं फिरतं. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग चालूच केला आहे 6:30 वाजता. म्हणजे विषय आज असा झाला की नेमकं म्हणलं काहीतरी कंटेंट करावं. मग विचारच करत होतो काय करावं, पण तब्येतीने जरा लगेच रंगरूप दाखवलं. मग असल्या दिवसभरात काय कंटेंटच बनवणं जमलं नाही. थोडीशी तब्येत बिघडली, म्हणलं मग आरामच केला दिवसभर. तर आज मला असं वाटत होतं की आज कुठलं कंटेंटच येत नाही. म्हणलं आता डायरेक्ट व्लॉग येईन परवा चॅनलवर. पण विषय कसा आहे, आत्ता एक फोन आला, मित्र म्हणला चल जरा जाऊन येऊ, काहीतरी काम आहे अर्जंट, काहीतरी घ्यायचं आहे, काही शॉपिंग करायची. तर म्हणलं मग तिकडंच गेल्यावर व्लॉग आपण तिकडं कंटिन्यू करू. तर कुठं जायचं आहे आणि कसं जायचं आहे त्याचं काहीच नियोजन ठरलेलं नाही. तुम्हाला पण माहिती आहे पोरांचं नियोजन कसं असतं की कसं कुठं कधी जायचं आहे हे काहीच नियोजन नसतं. तर बघू आता नेमकं मी कुठं जातो आहे, नेमकं काय करतो आहे ते बघण्यासाठी स्टे ट्यून काहीच. आणि किती जरी काय झालं तर चॅनलवरची कंटेंट येणं बंद नाही होणार. म्हणून म्हणलं आज काहीही झालं तरी चॅनलवर व्लॉग अपलोड झालाच पाहिजे. एक तर मग मी मला अंदाज पण नव्हता की असा विषय होईल कुठंतरी बाहेर जाण्यात येईल. तर मग एकतरी आज CSK आणि दिल्ली वर्सेस मॅचवर काहीतरी हे करणार होतो. म्हणलं थोडंफार काहीतरी खाली पॉर्नमध्ये जाऊन, पण ठीक आहे म्हणलं झालं काहीतरी कंटेंट. तर भेटूयात तिकडं, कुठं जायचं नियोजन ठरतं आहे कुठं नाही ते कोण म्हणतं. फक्त सेविंग फक्त मुलींनाच येते. ॲमनोराला आल्यावर 20 रुपये तिथं गाडी लावून जायचं, 20 रुपयाची सेविंग करायची. जलवा आहे हमारा. पूर्ण 20 रुपये वाचतात. 20 रुपयाची किंमत फक्त इथं पार्किंगला बाहेर लावल्यावर कळते. याच्याने ब्रँडच फेल झाले. काही तर काय नाही. मी अख्खा त्यात माझ्यासारखे डबल बसते 2-3 बॅग जीन्स घ्यायची का? बॅगी जीन्स 2 पाय बसत असलं घालत नाही रे. काय 1 2 3 पाय बसते ना. 2-3 पाय बसत. हे असलं ॲस्थेटिक बघितलं की माझं डोकं फिरतं. कंट्रोल ह्याच्याशिवाय काही भेटत नाही कर दुसरं. नक्की करंटचं काय कॉन्सेप्ट आहे रे? होय करंट हात लावला की करंट लागतं रे. काय KFC आज वाहगांचं बजेट सध्या मॅगडीचं पण नाही. KFCला कधी जायचं? गरीब आहे आपण. तर आयुष्यात अशी काय पालट पाहिजे ना. आत्ता काय ॲमनरच होतो, आत्ता लगेच दुसरीकडं. तर विषय काय झाला, म्हणलं पोरांची 1-2 कामं होती, आपण पण म्हणलं थोडीफार काहीतरी शॉपिंग करावं. पण नेमका एक आजची तारीखच बघून नव्हतं गेलो. आजच्या तारखेला संध्याकाळी एक होम डेकोरेशन होतं ना, अजून एक गालीचा होता, रांगोळी होती. तर न बघताच गेलेलो. त्यामुळं एक अर्जंटमध्ये पोरांचे फोन आले, म्हणले आता असं जायचं आहे. मग अर्जंटमध्ये यावं लागलं महागारी. जी पोरं मला घेऊन गेली ती म्हणले शुभम भाऊ म्हणलेला जरा थोडंफार त्याचं काम आहे, त्या भाऊचं काम होतं. पण नेमका एक फोन आला म्हणल्यावर यावंच लागतं. मग आता झाली थोडी उचकी पोरांमध्ये, पण काही विषय नाही, आपण सगळं हँडल करू. म्हणून ब्लॉग जर तू आत्ता बघत असाल तर भाऊ सॉरी भाऊ, जरा काम धंदे बघावं लागतात, अशी कामं सोडून जमत नाही. नुसतं मटेरियल. तर एक फायनली तासाभराने आम्ही इथं पोचलेलो आहे. आता इथं एक काय थोडं बंगल्याचं थोडं तोरण बिरण लावायचं काम आहे, एक तासाभराचं काम आहे. पण विषय असा झालेला आहे नेमका की मटेरियल थोडंफार मटेरियल मागं राहिलेलं आहे. म्हणून आता इथं थोडासा जास्त टाईम जाईल. म्हणजे जेवढा टाईम इथं द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त टाईम इथं लागलच. आणि ह्याच्यानंतर एक पुढं रामनवमीचा सेटअप आहे. पण मे बी रामनवमीच्या सेटअपकडं आपलं जाणं होणार नाही, कारण की ह्याच कामाला आता जरा थोडासा वेळ लागले. इथून पुढं मला तर नाही वाटत माझ्यासोबत कुठली पोरं रामनवमीच्या सेटअपला येतात म्हणून मे बी व्लॉगमधून रामनवमीचा सेटअप स्किपच होईल. तर उद्या जर तिकडं जाणं झालं तर उद्या 100% तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवून. तर इथून पुढं डेकोरेशन कसं होतं आहे ते बघण्यासाठी स्टे ट्यून. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि कमेंट नक्की, कारण कमेंटमध्ये सांगा पण डेकोरेशन कसं झालेलं आहे.
1-2 वाजता तिकडचं काम फायनल करून आत्ता तुम्हाला म्हणल्याप्रमाणे तिकडचं रामनवमीचं सेटअप दाखवायला आणलेलं आहे. तर इथलं काम अजून चालू आहे. तिथलं काम व्हायला मे बी सकाळच होईल, म्हणून तोपर्यंत काय आपल्या इथं थांबणं होणार नाही. घरी जातो पहिलं, आता ब्लॉग एडिट करतो आणि इथलं कसं डेकोरेशन होतं आहे कसं नाही ते उद्या तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवतो. आणि स्टेट येऊन आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच भारी भारी कंटेंट आपल्या चॅनलवर दररोज येत राहतात. 2 वाजलेले आहेत, डेकोरेशन चालू आहे, पोलिस इथं सगळे मोठं सेटअप आहे. अजून मे बी अजून 2 तास तरी लागतील, 2-3 तास म्हणजे सकाळच होईल म्हणायचं. म्हणून आत्ता काही सेटअप दाखवता येणार नाही, पण उद्याच्या ब्लॉगमध्ये 100% सेटअप दाखवणार. सबस्क्राईब करून ठेवा. फायनली फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी रात्रीचे 2:30 वाजता इथं थांबलो आहे. म्हणलं पूर्ण सेटअपचं काम होऊन द्यावा, म्हणजे एक फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवायला येईल. तर एक अर्ध्या-पाऊण तासात इथलं सगळं काम होऊन जाईल. मग त्याच्यानंतर तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवतो. तुला पण बस 3 वाजलेले आहेत आणि तिकडचं पूर्ण जर कंप्लीट काम दाखवायचं म्हणलं तर अजून कमीत कमी 1-1.5 तास लागला असता. म्हणजे 4 वाजून घरी जायला 5 वाजले असते. आणि उद्या नेमका विषय असा आहे की उद्या 2-4 काम आहेत आपल्याला, म्हणून झोप झाली पाहिजे. म्हणून आत्ता माघारी आलो, म्हणलं आता तिथलं फायनल काम तुम्हाला उद्याच्याच ब्लॉगमध्ये दाखवतो. तर ॲक्च्युली आज रात्रीचा प्रवास करताना एक गोष्ट लक्षात आली की रस्त्यावर म्हणजे अशी झोपणारी माणसं आहेत. त्यांना बघून एक मनात असा एक विचार आला की बाबा आपल्याकडे काहीतरी असतं तर आपण त्यांना मदत केली असती, त्यांची परिस्थिती सावरली असती. पण विषय एक असा असतो की स्वतःचीच परिस्थिती सावरा ना, त्यांचं काय बघावं. आता तिथलं फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवतो, तिथलं कसं काय नियोजन आहे. आणि आजसाठी एवढंच व्लॉग. एवढं आज म्हणजे नियोजन पद्धतशीर झालेलं आहे, कामाचंच सगळं नियोजन झालेलं आहे. मग आता उद्याच्या कामांमुळं व्लॉग काढायला टाईम भेटतं का नाही माहीत नाही, पण कामातनं टाईम काढायची सवय आहे आपल्याला. म्हणून सकाळी पण लवकर उठायचं आहे. आत्ता जाऊन पहिलं झोपतो आणि सकाळी व्लॉग बघण्यासाठी, उद्याचा व्लॉग बघण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आजचा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट पण नक्की करा आणि उद्याच्या व्लॉगसाठी रेडी राहा. तर आजसाठी एवढंच, भेटू उद्या.